नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. समकालीन भारत व शिक्षण अर्थातच कंटेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन या पेपर अंतर्गत सामाजिक विविधतेचा आदर आणि सामूहिक सहजीवन या मुद्द्यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. आजची बालके उद्याच्या समाजाची नागरिक असतात. या बालकावर समाजाचे भवितव्य अवलंबून असते. या बालकामध्ये जर समाजाविषयी आदरभाव निर्माण झाला तर समाजाचा विकास चांगला होईल. समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था अबाधित राहील. समाजामध्ये विविध स्तरावर विविधता दिसून येते. याचा बालकाच्या मनावर चांगला परिणाम झाला पाहिजे. समाजाविषयी बालकाच्या मनामध्ये आदर निर्माण झाला पाहिजे. तर बालकामध्ये सामाजिक विविधतेविषयी आदर निर्माण करण्यात शिक्षकाची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. ही भूमिका कोणकोणती किंवा सामाजिक विविधतेचा आदर करत असताना आपण कोणकोणत्या घटकाच्या संदर्भात हा आदर आपल्या मनामध्ये आपण जोपासला पाहिजे या संदर्भात आपण माहिती घेऊया. सामाजिक विविधतेचा आदर यामध्ये समाजातील परस्परावलंबन, शास्त्रज्ञाबद्दल आदर बाळगणे, एकात्मता, क्रांतिकारकांच्या संदर्भात त्यांनी केलेले जे कार्य आहे या कार्यासंदर्भात देखील आपण आदर बाळगणं गरजेचं आहे. समाजसुधारकांची माहिती शिक्षकाने विद्यार्थ्यांपर्यंत पोचविली पाहिजे. साधू संतांचं समाजासाठीचं योगदान जे आहे हे योगदानसुद्धा आपण या माध्यमातून पोहोचवणं गरजेचं आहे. देशाच्या विकासातील योगदान, धार्मिक विविधतेच्या बाबतीमध्ये सर्वधर्म समभाव जोपासणं फार गरजेचं आहे. भाषिक विविधतेच्या बाबतीमध्ये देखील आदर बाळगणं गरजेचं आहे. किंवा भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची एक सांस्कृतिक विविधता असते. ही विविधता प्रत्येकाने किंवा या विविधतेसंदर्भात प्रत्येकाने आदर बाळगला पाहिजे. तर यापैकी काही मुद्द्यांचा विचार आपण यामध्ये करणार आहोत. समाजातील परस्परावलंबन. समाजामध्ये विविध स्तरावर विविधता दिसून येते. समाजात विविध जाती, धर्म, भाषा, संस्कृती यामध्ये विविधता आहे. जातीनुसार व्यक्तीचे कार्य ठरते. व्यक्ती आपल्या जातीप्रमाणे व्यवसाय करते. या व्यवसायातूनच इतरांना रोजगार मिळतो. इतर व्यक्तींच्या गरजा पूर्ण केल्या जातात. प्रत्येक जात, धर्म स्वतंत्र राहू शकत नाही. प्रत्येकजण एकमेकांवर अवलंबून आहे. याची जाणीव विद्यार्थ्याला करून देणे आवश्यक आहे. समाजात विविध जाती धर्माचे परस्परावलंबन दाखवून विद्यार्थ्याच्या मनामध्ये विविधतेविषयी आदर निर्माण करता येईल. त्यानंतरचा मुद्दा आहे शास्त्रज्ञाबद्दल आदर. देशाच्या समाजाच्या विकासात विविध शास्त्रज्ञाचा वाटा असतो. त्यांनी केलेल्या कार्यामुळे देशाचा विकास होत असतो. हे शास्त्रज्ञ विविध जाती धर्मातील, वंशातील असतात. विविध जाती धर्मात होऊन गेलेल्या शास्त्रज्ञांची माहिती सांगून बालकांमध्ये सामाजिक विविधतेसंदर्भात आदर निर्माण करता येईल. यानंतरचा मुद्दा आहे एकात्मता. भारतीय समाजात विविधता असली तरी सर्वांमध्ये एकात्मता आहे. विविध संकटाच्या वेळी भारतीय समाजातील विविध जाती धर्मातील लोक एकत्रित येतात आणि संकटाचा सामना करतात. विविधतेत असणारी एकात्मता बालकास दाखवून त्यांच्या मनामध्ये सामाजिक विविधतेविषयी आदर निर्माण करता येईल. यानंतरचा मुद्दा आहे क्रांतिकारकांची माहिती. इंग्रजांनी देशावर 150 वर्ष राज्य केले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी विविध क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. हे क्रांतिकारक विविध जाती धर्मातील होते. त्यांचे देशासाठी असणारे योगदान हे महत्त्वाचे होते. याची माहिती बालकांना देऊन सामाजिक विविधताविषयी आदर आपल्याला निर्माण करता येईल. यानंतर समाज सुधारकांच्या कार्याबद्दल देखील आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आदर निर्माण करू शकतो. भारतीय समाजामध्ये अनेक वाईट रूढी, परंपरा, प्रथा होत्या. या नष्ट करण्यासाठी अनेक समाज सुधारकांना प्रयत्न करावे लागले. त्यांना समाजाचा त्रास सहन करावा लागला.
या सर्व त्रासातून त्यांना जावे लागले तरी त्यांनी समाज सुधारण्याचे कार्य सोडले नाही. याची माहिती बालकांना देऊन हे समाजसुधारक विविध जाती धर्मातील होते याविषयीची माहिती देऊन त्यांच्यात सामाजिक विविधतेसंदर्भात आदर निर्माण करता येईल. यानंतर आहे साधू संतांचं कार्य. भारतीय समाजात विविध समाजात अनेक साधू संत होऊन गेले. या साधू संतांनी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला, समाजात एकात्मता निर्माण केली, अनेक वाईट गोष्टी दूर करण्यासाठी प्रयत्न केला. अशा विविध साधू संतांची माहिती बालकांना सांगून त्यांच्यात सामाजिक विविधतेविषयी आदर निर्माण करता येईल. देशाच्या विकासातील योगदान. देशाचा विकास कोणत्याही एका जाती धर्मावर अथवा वंशावर अवलंबून नाही, तर तो समाजातील सर्व घटकावर अवलंबून आहे. सर्वांमुळेच देशाचा विकास होतो. याची माहिती बालकाला सांगावी. सर्वांमध्ये परस्परावलंबन दाखवावे आणि विद्यार्थ्यात विविधतेसंदर्भात आदर निर्माण करावा. खरं तर या सर्व मुद्द्यांचा विचार जर केला तर विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण करण्यासाठी या विविध मुद्द्यांच्या आधारे आपण विद्यार्थ्यांमध्ये देशातील या प्रत्येक घटकाचं योगदान देशाच्या विकासात कुठे आहे या संदर्भात माहिती देऊन आपल्याला आदर निर्माण करता येतो. यानंतरचा मुद्दा आपण बघूया, सामूहिक सहजीवन. जगात 21व्या शतकात माहितीचा, विज्ञान, तंत्रज्ञान व लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकावर भारताचा नंबर लागतो. भारतीय लोकसंख्या वाढीचा दर सर्वात जास्त आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणारी साधनं मात्र अपुरी आहेत. ग्रामीण भागात निसर्गाची साथ अपुरी ठरू लागली. तेथील गरजा भागविण्यासाठी साधनं अपुरी व त्याचबरोबर रोजगार, शहराचं आकर्षण यामुळे ग्रामीण समाज शहराकडे स्थलांतरित होत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. व्यक्ती स्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पना मनात असल्यानेही काही समस्या निर्माण होतात. प्रत्येकजण स्वतःपुरतेच पाहू लागला आहे. लोकांच्या वागण्यात एक प्रकारचा स्वार्थ वाढलेला दिसून येतो. परस्परांवरील विश्वास, प्रेम, सहकार्य या गोष्टी कमी होऊ लागल्या आहेत. इतरांबरोबर गुण्यागोविंदाने जगण्याची कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे सहजीवनाची आज गरज निर्माण होताना दिसून येत आहे. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्या आंतरक्रियामधून सहजीवनाची सुरुवात होते. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण स्वावलंबी कधीच नसते. आपले जगणे अनेकांच्या सहकार्यातून सुसह्य होत असते. कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक अशा स्तरावर एकात्मता, सहकार्य, संघभावना खूप महत्त्वाची ठरते. सहजीवनासाठी व्यक्तीमध्ये इतरांना सामावून घेण्याची पात्रता, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला मान देणे, एकत्र सहवास, शांतता राखणे, परस्पर सामंजस्य, सहकार्य इत्यादी सामूहिक जीवन जगताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे. भारतात अनेक धर्माचे, पंथाचे, संस्कृतीचे, भाषांचे लोक एकत्र राहतात. आपला देश बहुधर्मी, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक स्वरूपाचा आहे. सुखी व शांततापूर्ण सहजीवनामध्ये आजकाल अनेक गोष्टी अडथळा ठरतात. म्हणून सामूहिक सहजीवन किंवा एकत्रित सामूहिक सहजीवनाची संकल्पना आपण समजून घेऊया. विविध जाती, धर्म, वंश व संस्कृती असणारे लोक, विविध सामाजिक स्तर असणारे लोक, विविध व्यावसायिक स्तर असणाऱ्या लोकांचं एकत्रित वास्तव्य म्हणजे सामूहिक सहजीवन होय. एकत्रित राहणीमध्ये समाजातील विविध जातीतील, धर्मातील, संस्कृतीतील असणारे लोक आपले जीवन एकत्र व्यतीत करतात. सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करतात. आपापसात विचारांची, संस्कृतीची, आचारांची देवाणघेवाण करतात. यांच्या वास्तव्यास आपण सहजीवन म्हणतो. सद्यस्थितीत समाजात एकमेकांना समजून घेतल्याने अनेक समस्या व तणाव निर्माण होतात.
भावनिक उद्रेक, अत्याचार, हिंसाचार, सूडबुद्धी, दहशतवाद, अतिरेकी वृत्ती, दंगली, समाजात विविध तंटे निर्माण होतात. ही सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी आपण एकमेकांना समजून न घेतल्याने होतात व सामाजिक जीवनात यामुळे ताणतणाव निर्माण होतो. म्हणून हा ताणतणाव किंवा शांततेचा भंग होऊ नये, समाजामध्ये सुव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी सामूहिक सहजीवनाची संकल्पना समजून घेणं आणि त्या दृष्टीने मुलामध्ये हे विचार रुजविणं फार गरजेचं ठरतं. धन्यवाद.